मला पाहिजे फरारी. कुठं बनते फरारी? इटली, है ना. मग तिथं प्रोडक्शन झालं, इटलीला प्रोडक्शन झालं, माझी गरज भागली का हो? नाही ना. एकतर फरारीने इकडे आलं पाहिजे, नाहीतर मला तिकडे जावं लागेल. बरोबर आहे का? सोपं काय? फरारीनं इकडे येणं, कारण मी एकटा आहे, पण असे अनेक लोक असतील ना त्यांना फरारी पाहिजे, त्यामुळे फरारीनं तिकडे जाणं जास्त सोयीचं आहे. मग त्यालाच आपण काय म्हणतोय, फरारीनं उत्पादन केल्यानंतर त्यांच्या उत्पादनाला वितरित केलं पाहिजे जागोजागी, तर ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे, अन्यथा पोहोचणार नाही. समजला मुद्दा? मग प्रोडक्शन नंतर आपल्याला काय पाहिजे? डिस्ट्रीब्युशन, वितरण. समजला मुद्दा? मग चला आता ज्ञानेश्वर पादुका चौकात आले फरारीचं शोरूम. ठीक आहे, भागली गरज माझी? नाही, है ना. का? मी पैसे दिले पाहिजेत, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, त्याने पैसे स्वीकारले पाहिजेत. तो म्हणला मला रुपये नको, डॉलर पाहिजे. तर तुम्ही म्हणाल सर असं असतं का? काही पण बोलताय तुम्ही. आता ही व्यवस्था आपण निर्माण केली ना, आपल्या सरकारने रुपयाला लीगल टेंडर म्हणून जाहीर केले, म्हणून सगळेजणच रुपया स्वीकारतात. सरकारने जर जाहीर केलं नसतं तर अमेरिकेत जाऊन द्या बरं रुपया, बघा घेत आहेत का? कारण त्यांच्या सरकारनं वेगळ्या चलनाला लीगल टेंडर, विधिग्राह्य चलन म्हणून जाहीर केलेलं आहे. पण ही सिस्टीमच नव्हती, मग त्या केसमध्ये होणारच नाही. मग त्याला जे पाहिजे ते मला द्यावं लागेल, तर मला फरारी मिळेल, अन्यथा मिळणार. त्यामुळं हे जे एक हात से दो, एक हात से लो, ह्याची जी काही व्यवस्था निर्माण केली जाते आणि त्यातून ही प्रक्रिया जी पार पाडली जाते, ह्याला आपण म्हणतो विनिमय, देवाणघेवाण, है ना. विनिमय म्हणजेच इंग्रजीमध्ये काय म्हणणार आपण त्याला? एक्सचेंज. बरोबर. म्हणजे नुसतं प्रोडक्शन गरजेचं आहे का? तर प्रोडक्शन आहेच आहे, पण नुसतं ते गरजेचं नाही. त्याच्या बरोबरीनं डिस्ट्रीब्युशन पण पाहिजे, त्याच्याच बरोबरीनं एक्सचेंज पण पाहिजे. आता मी पैसे दिले आणि फरारी घेतली, गरज भागली का? भागली की घेतली की फरारी? आता नाही, नाही भागली का? करेक्ट. फरारी नुसती घेऊन उपयोग नाही हो, जोपर्यंत ती पळवत नाही आणि शायनिंग मारत नाही तोपर्यंत फरारीचा उपयोग काय?